चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रभु रामचंद्र भगवान की, गोदावरी गंगा मैया की, त्रिंबकेश्वर भगवान की, श्रीमन्निवृत्तिनाथ महाराज की, सद्गुरु श्री गणेश महाराज की जय। दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय। वंदे हंतं श्री गणेशं विद्याश्री सुखदायकं, विघ्ननाशाय कार्यादौ यो देवैरपि पूजितः, यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्यूह संभवं, तदा लंबे दयालंब लंबोदर पदाम्बुजं, योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना, अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। सदाशिवसमारम्भां श्रीशङ्कराचार्यमध्यमाम् अस्मद् आचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। आदिनारायणपदं धातारं चात्रिसत्पदं, दत्तं जनार्दनंचैव एकनाथं नतोऽस्म्यहं। पुण्यसलीला पापनाशिनी, जगत कल्याण करती भगवती परांबिका गोदा गंगेच्या पवित्र तीरावरती नाशिक या संत साधूंच्या, महंतांच्या, वैदिकांच्या, साहित्यिकांच्या सर्वांच्याच अनुकंपेनं कृपांकित असलेलं एक स्वच्छ स्थान आहे। मला जर नाशिकाबद्दल कोणी कदाचित विचारलं तर या नाशिकात पापी, भ्रष्ट, करप्टेड, किंबहुना आचरणामुळे, पापकृत्यामुळे ज्यांचं नाक कापल्या जातं असं तीर्थक्षेत्र नाशिक आहे। याच पवित्र मातीत रामकथेत चिंतन आहे। शूर्पणखेचं नाक मर्यादा पुरुषोत्तमाच्या कालावधीत कापण्यात आलं होतं। म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचं तुम्ही आहे एवढे ऐकताना जागे राहा बरं का। महाराष्ट्राच्या संस्कृतीचं नाशिक, महाराष्ट्राच्या वैदिक वैभवाचं नाशिक, भारताच्या साधू समाजाच्या कुंभ परिषदेचं नाशिक, दादासाहेब फाळक्यांच्या सिनेमा निर्मितीचं नाशिक, नारदीय, रामदासी, दासगणू, वारकरी या परंपरेचं प्रेरणास्थान नाशिक। नाशिक नेमकं काय असं मीडिया तंत्रांनी कदाचित मला विचारलं तर नाशिक भारताचं, महाराष्ट्राचं सांस्कृतिक, महाराष्ट्राच्या देहाचं, शरीराचं नाक आहे। त्याचं नाव नाशिक आहे, लक्षात धरा तुम्ही। हे नाक आहे, त्यामुळे नाशिकात सातत्यानं येताना एक ऊर्जा, एक उमंग, एक आनंद, एक आल्हाद, एक जिव्हाळा, एक स्निग्धता, एक आपलेपण अंतःकरणात निर्माण होतं। माझं 89 पासून नाशिकात अधिक गतीनं येणं आहे। सर्वपंथीय कीर्तन संमेलन नाशिकात झालं होतं। त्या काळात बाकेलाल चतुर्वेदी, लालासेठ मुंदडा, चतुसंप्रदायाचे श्रीमहंत दीनबंधू दासजी, आदरणीय वामनबुवा सिन्नरकर, कृष्णशास्त्री महाजन आणि आदरणीय गायधणे या सगळ्या लोकांनी कीर्तन महोत्सव इथे घेतला होता। त्या काळात 46 मिनिट
मी नारदीय कीर्तनाचा पूर्वरंग केला होता, तर ते सन्मानपत्र आजही माझ्या ग्रंथालयात संग्रहात मी ठेवलेलं आहे. त्याचबरोबर अखंड भद्रकाली कीर्तन संस्था, तिथे पण मी कीर्तन केलं. गोराराम आणि काळाराम आणि बटुक हनुमान या दोन्ही तिन्ही ठिकाणी माझं सातत्याचं येणं आणि जाणं. ईश्वर कृपेनं अतुल शास्त्रींच्या आयुर्वेदिक काही प्रकल्पाचं माझ्या करकमलानं आणि शंकराचार्यांच्या करकमलानं उद्घाटन होतं. आणि त्या प्रसंगात श्री दत्तोपासक विवेक काका दंडवते आणि श्री प्रभू काका पाठक आणि तृप्तीताई तुम्हीसुद्धा, या सगळ्या लोकांची ओळख माझी झाली. आणि जुन्या लोकांच्याकडचं उतरणं माझं कमी झालं आणि आपल्याकडंच माझं येणं जाणं अधिक वाढत गेलं. त्याचं कारण आहे, दंडी संन्याशांच्या क्रमात दत्त उपासना, यतिवस्त्र, कमंडलू, चरणपादुका या सगळ्या प्रकरणाला त्याचं नाव, त्याचं गोत्र, त्याचा प्रांत, त्याचं कर्म हे सगळं बाजूला ठेवून ते यती स्वरूपात येतात. म्हणून हे घरं त्यांना नारायण स्वरूपात, दत्त स्वरूपात आळवतात, उपासना करतात, प्रेम देतात, जिव्हाळा देतात. म्हणूनच काय कदाचित मला सांगता येत नाही, त्या विवेक काकांच्याकडं तसं घरात करायला धरायला कोण आहे. विवेक काका याही वयात पाणी आण, चटई टाक, चंदन दे, भस्माचा डबा आण, रुद्राक्षाची माळ आहे का, कमंडलू आहे का, काशाय वस्त्र देऊ का, मी काष्टपात्र आणू का. आणि ती बिचारी माऊली तशा त्या वयस्करच ना, पण 25, 15, 20 लोकांचा स्वयंपाक अचानक त्यांना करावा लागतो. त्या प्रभू काकांच्याकडं पण ती स्थिती आहे. आता हे क्षीरसागर मला मिळालेत, त्यामुळे एक वेगळा आधार इथे प्राप्त होतो. एक संत प्रमाण सांगतो विवेक काका, तुम्ही लक्षात धरा. तुका म्हणे सर्प विंचू नारायण, वंदावे दुरुण शिवू नये. आता या प्रमाणाचा अर्थ कृपया मला चालू कथेत विचारू नका, पण अर्थ फार मजेदार आहे. तुका म्हणे विंचू सर्प नारायण, वंदावे दुरुण शिवू नये. नारायण म्हणजे विष्णू नाही, तर नारायण म्हणजे यती, शिवू नये वंदावे दुरुण. म्हणजे श्रीगुरूची जर इच्छा नसेल तर जाता जाता कोणी शिरष्टाष्टांग नमस्कार करू नये. येत असतील तर विनाकारण अभिवादन करू नये. त्यांचा कौल, त्यांचा रिस्पेक्ट, त्यांचं प्रसन्नपण, त्यांची पापणी, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव, प्रसन्न मुद्रा असेल तर अशाच प्रसंगात दंडीयतींना प्रणिपात करावा आणि मग ते अंतःकरणापासून नारायण म्हणतात. संन्याशांचे क्रमच फार अवघड आहेत. आणि या विज्ञान युगात आणि या पुरोगामित्वाच्या कालावधीमध्ये आणि बदललेल्या भारतात याज्ञवल्क्य मनोहरित सर्वज्ञपीठ शंकराचार्य गौडपाद कारिका श्रीमन सद्गुरू श्री दत्तस्वरूप नरसिंह सरस्वती स्वामी महाराज आणि थोरले टेंभे स्वामी महाराज, सीताराम महाराज, किंबहुना लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज किंवा गांडा महाराज योगानंद यांच्यासारखं आचरण या कलियुगात करणं अत्यंत काठिण्याचं झालेलं आहे. म्हणजे मला जर कोणी विचारलं एखाद्या विप्राणी की मला दंडी संन्यास घ्यायचा आहे, मी काय करू, तर त्याला मी स्वच्छ सांगेल, अजिबात दंडी संन्यास घेऊ नकोस. तुम्ही म्हणाल का असं धर्माला तुम्ही आडवे येता? आडवा येत नाही. कलियुगात त्याला धर्माचरण करणं कठीण जाईल म्हणून त्याला अत्यंत प्रेमानं सांगितलेला स्वच्छ मार्ग आहे. तू परमहंस हो, मिळेल ते खा, वाटेल तिथे राहा, वाटलं भजन कर,
न वाटलं पडून राहा, देवाची पूजा कर. न पूजा वाटली तर दत्त स्मरण कर. मिळेल ते स्थलमिती भस्म, जलमिती भस्म, यवमिती भस्म, मिळेल ते घे आणि भगवत चिंतन कर. त्याचं कारण आहे, तुम्हा सगळ्या जणींना आणि सगळ्यांना माझे वाक्य ऐकून कदाचित आजच्या या माझ्या प्रवचनमालेत राग येऊ शकतो. काही विप्रांच्या घरी अशी अवस्था आहे, वैश्वदेवाचा पत्ता नाही. आणि कदाचित वैश्वदेव झाला तर त्या वैश्वदेवाचा अग्नी पूर्ण शांत झाल्याविना दंडी यती संन्याशानं त्या घरात प्रवेश करू नये. त्याला अग्नी आणि धूर दिसला तर त्या दंडीनं तिथूनच परत फिरावं असा नियम आहे. आता हे काटेकोर नियम फ्लॅटमध्ये, रो हाऊसमध्ये, मुंबईला, पालघरला, नवी दिल्लीला, बेंगलोरला, किंबहुना नाशिकला, पुण्याला पाळायचे कसे? त्यांच्याकडे पंचपल्लव नाहीत, त्यांच्याकडे शुभा नाही म्हणजे गायीची गोवरी, साजूक तूप नाही, वैश्वदेवाला मंत्र माहिती नाहीत. म्हणून ग्रामीण भागातल्या स्त्रिया मंत्र म्हणत नव्हत्या, तंत्र कळत नव्हते, त्यांना कोणी संस्कार केले नव्हते. पण तव्यावरती भाकरी भाजत असताना सुरुवातीलाच कणकीचा, ज्वारीच्या पिठाचा, बाजरीच्या पिठाचा एवढा चिंचुक्याच्या गजग्याच्या आकाराचा गोळा करायच्या आणि तवा वर करून अग्नीस समर्पित करायच्या. त्यांना तंत्र माहिती आहे नाही, त्यांना मंत्र माहिती नाही आहेत, त्यांना अग्नीचं नावही माहिती नाही, शोभन आहे की वरदाग्नी आहे की मंगल आहे, अग्नीचं नावही माहिती नाही. पण श्रद्धा एवढी आहे, तवा वर करतात आणि त्यात समर्पित करतात, तो अग्नी तृप्त होतो. आणि तशा ठिकाणी सामान्यातला सामान्य वारकरी रामकृष्ण हरी म्हणत जर अन्न खाल्लं तर युक्त आहार विहार नियम इंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण. बासर म्हणजे सरस्वतीचं ठिकाण नाही, तर बासर शब्दाचा अर्थ अमर्यादपण. शब्दांचे क्विक अर्थ बदलतात. म्हणून पंत वाङ्मयात शब्द खूप आहेत, अर्थ कमी आहे. संत वाङ्मयात शब्द कमीत पण अर्थोत्पत्ती अधिक आहे. कशी म्हणाल त्याला अर्थ सांगतो मी. बिंब तरी बचके एवढे, परी प्रकाशाशी विश्व थोकडे. सूर्यबिंब किती छोटं दिसतं आपल्याला, पण त्याचा प्रकाश काही फक्त महाराष्ट्रातच आहे, त्याचा प्रकाश काही फक्त नाशिक जिल्ह्यातच आहे, त्याचा प्रकाश काही फक्त मराठवाड्यातल्या काही ठराविक भागातच आहे. संपूर्ण विश्वाला तो प्रकाश व्यापून टाकतो. तसं शब्द कमीत पण अर्थोत्पत्ती अधिक आहे. आणि पंत वाङ्मयात शब्द खूप आहेत. कसे? दृष्टांत आहे का? कोणी एक विचित्र पुतळा जेवा वयासी बैसला, पात्री जेवण जीविता अतिबळे पात्रीचे तो भक्षिला. त्याची जी वनिता वनात फिरता, सूर्यास प्रार्थी सदा, बोले विठ्ठल हा पदार्थ उमका शनमासीचा वायगा वायदा. काय अर्थ आहे? कोणी एक भुंग आहे आणि त्याची पत्नी मादी, ती त्याला वनात फिरते आणि ती विचारती, अगं सिडकोमध्ये, त्रिमूर्ती चौकात, गोविंदनगरमध्ये, पाथर्डी नाक्याला, इंदिरानगरला किंवा बोधले नगरला इकडे तिकडे माझा नवरा पाहिला का गं तुम्ही? त्या काळात मोबाईल नाही, कॅमेरा नाही, CCTV फुटेज नाही, काहीच नाही. माझा नवरा पाहिला का गं? 2-3 जणी म्हणाल्या आला होता बाई पण असा गेला पण पुन्हा दिसलाच नाही. तिसरी म्हणाली अगं मी पाहिला. मी कुठे? एका कमलदलावरती आला, मकरंद चाखायला लागला. श्री ज्ञानेश्वर महाराजांचा भावपराग पहा. का कमळावरी भ्रमर, पाय ठेवी त्या हळुवार, कुंचुंबेल केशर इया शंका. तो मोठा विद्वान आहे, बुद्धिवान आहे भुंगा. त्याचा रंग काळा आणि पिवळा आहे, त्याचं कवच कठीण आहे, त्याच्या रंगावरूनच कदाचित टॅक्शांचा रंग त्या काळात ठरला असावा. आणि तो कमलदलात आला, मकरंद चाखायला लागला, सूर्य अस्तमानाला गेला, कमळाच्या पाकळ्या मिटल्या, गुदमरला आणि थांबला. पात्री जेवण जीविता पात्रीच तो भक्षिला. नाही कळलं तुम्हाला? अजून सोपं सांगतो. जी मागे लुगडी सकाप बुगडी, आठा दिसा बांगडी, भक्षा या गुळ पापडी, कधी न रगडी, पोळी तुपे चोपडी, याकरिता अमृतेश्वराच दिधली, गोदातिरी झोपडी.
ज्या माता भगिनींना या श्लोकाचा अर्थ कळला नाही त्यांना मी धन्यवाद देतो, वेळ आपल्याला कमी आहे. जी मागे लुगडी सकाप बुगडी, आठा दिसा बांगडी, भक्षाया गुळपापडी. पूर्वी लाडू रव्यापेक्षा बेसनापेक्षा गुळपापडीचे होते. मी काही स्वयंपाकशास्त्रातलं पाकशास्त्राचं विशारद केलं नाही आहे, पण चालता चालता जे आठवते तुमच्यासमोर मांडून देतो. श्रोते हो, संत वाङ्मयात अर्थाची भरितता आहे. पंत वाङ्मयात शब्द खूप आहेत पण अर्थोत्पत्ती फार कमी आहे, फार कमी आहे. शब्द अवघड आहेत परंतु अर्थ सोपे आहेत. संत वाङ्मयात शब्दही सोपा आहे पण अर्थ गहन आहे. चिंतन नीटनेटके मनपूर्वक तुम्ही सगळेजण ऐका. श्रोते हो, गेल्या 2 दिवसापासून शांतीब्रह्मसंत एकनाथ महाराजांच्या जीवनचरित्राचा आढावा आपण या सत्संग महोत्सवात श्रद्धेय परमहंस दत्तस्वरूप गणेश स्वरूप बाबांच्या या पवित्र देवालयात करीत आहोत. लोक कमी आहेत पण जे आहेत ते जाणकार आहेत, स्वीकारणार आहेत आणि हळूहळू लोक येत आहेत हा अंदाज माझ्या लक्षात येतोय. जशी कथेची वेळ संपतील तसे लोक येतात. आरंभाला कुणीतरी आपलं जीवदान देणारा लागतो, तशी माणसं भेटत नाहीत. तुम्ही सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी मला प्रेम दिलं आहे आणि उरलेल्या काळात देणार आहेत त्यांना धन्यवाद देऊन आत्ता वर्तमानात नाथांच्या डोळ्यातून आसवांच्या धारा वाहत आहेत. त्याचं कारण असं, गुरुकृपा संपादन झाली आहे. गुरुकृपा जीवनात संपादन झाली की दिवाळी पहाट उदयाला येत असते. त्याच्या जीवनात ते अभ्यंग स्नान होत असतं, त्याचं जीवन सचेल होत असतं, त्याचे चिंतन करतो. साबणेनं अंग चोळणं म्हणजे स्वच्छता आहे, पण पंचगव्यानं स्नान करणं ही पावित्र्यता आहे. स्टेप लक्षात धरा बरं का तुम्ही, ही पावित्र्यता आहे. पंचगव्याच्या स्नानानं पावित्रता जीवाला जी मिळावी तशीच पावित्रता गुरुच्या नेत्रकटा कृपा कटाक्षानं शिष्याला प्राप्त होत असती. आणि श्री गुरुदेवांनी आपल्या उघड्या डोळ्यानं नाथांना पाहणं आणि आपल्या उजव्या हाताच्या तळव्याचा स्पर्श नाथांच्या या सहस्त्राधाराला करणं आणि नाथांच्या सगळ्या चक्रातल्या पाकळ्या जागृत होणं आणि नाथांची भावसमाधी लागणं इथपर्यंत कालच्या कथेचं आपलं पूर्वसूत्र आहे. हे तुम्ही सगळेजण लक्षात धरा. नाथांनी 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 1 महिना नाही. श्रोते हो, तब्बल 6 वर्ष पैठण सोडून, आजोबा आजींना सोडून जहागीरदार श्रीमंत संपत्ती महाराष्ट्रातलं सगळं ऐश्वर नाथांच्या चरणावरती लोटांगण घालत होतं. अतिशोक्ती अलंकार होईल. नाथांच्या वाड्याच्या समोर जे मृगासन होते त्यावर हरिणी आणि काळवीट बसत असायचे आणि नाथांच्या शेतात घोड्यांच्या पागा असायच्या आणि नाथांच्या कडं हत्ती असायची, त्याला चांदीच्या अंबाऱ्या असायच्या. आणि नाथांच्या ऐश्वर्याला पाहून दौलताबादच्या इस्लामी सत्तेला हेवा वाटायचा, आश्चर्य वाटायचं. नाथांचा अधिकार फार मोठा. विवेक काका, काय झालं, अंबेजोगाई हे जोगेश्वरीचं स्थान आहे आणि परल्यां वैद्यनाथंच डाकिन्यां भीमशंकर, परळीला वैद्यनाथाचं स्थान आहे. मी काही वादात जाणार नाही. जसं शंकराचार्यांचे मठ किती हा जसा वादाचा विषय, तसं कोणतं लिंग कुठे या वादात मी जाणार नाही. फक्त श्रद्धा ठेवायची. काही लोक बिहारमधली परळी मानतात, आमच्याकडचे लोक मराठवाड्यात परळीलाच वैद्यनाथ मानतात. त्या
वैद्यनाथाच्या बाबतीत एक चिंतन सांगतो. त्या वैद्यनाथाच्या दर्शनाला पिरंगुटचे पुणे जिल्ह्यातले मुळशी तालुक्यातले एक संत आले. तो काळ होता 11वे ते 12वे शतक. त्यांचं नाव होतं जगमित्र नागा. तुम्ही ऐकताय ना सगळेजण? जरा मधून अधून तुम्ही आहेत याचं चिन्ह म्हणून थोडी मान हलवा, म्हणजे मला श्रद्धांजली वाहण्याचा योग येणार नाही. थोडं प्रसन्न किंचित कौल द्या मानेचा, म्हणजे मी सांगतोय तुम्ही स्वीकारताय असा त्याचा स्वच्छ अर्थ होईल. तुम्ही एवढे स्थितप्रज्ञासारखे बसले की प्रवास करताना किलोमीटरचे दगड जसे असतात, म्हणजे बीड ते नाशिक प्रवास झाला पण तो दगड सिन्नरच्या घाटात मला तसाच दिसला. एखादा राग गाताना एखाद्या समेवरती वाह क्या बात म्हणणारा, साद दाद देणारा माने ऐकणारा असेल तर त्या गायकाला गाताना अजूनही रसनिष्पत्ती करता येते. पण तुम्ही एवढे गंभीर होतात की मला वाटतं रामकुंडात पाणी आलं असलं तर दंडासहित देहांत प्रायश्चित्त घ्यावं. कारण विठ्ठलपंतानंतर कोणी घेतलं नाही, मी तरी घ्यावं, पुन्हा एकदा नाव होऊन जाईल. म्हणून मी म्हणालो जगमित्र नागा तिथे नमस्कार करण्यासाठी आले. जगमित्र नागाचा इतिहास असा आहे, चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रण खाती सर्पतया. लग्न होतं, लग्न ठरलं आणि तो नोवरा घोड्यावरती बसवला आणि तेवढ्यात अचानकच घोड्याला मूर्छा आली आणि घोडा जागीच समाप्त झाला. नोवऱ्याला हळूच खाली घेतलं आणि नोवऱ्याचे वडील होते ते राजे होते. त्या राजांना राग आला. ए जगमित्र नागा, स्वतःला संत म्हणवितोस, कटोरा घेतोस, भिक्षा मागतोस, आवल्यासारखा वागतोस, तू खरा संत असशील तर काहीतरी करून दाखव. संत संत असतात. संताची व्याख्या सांगू का? शांता महांतो निवसंती संतो वसंत वल्लोक हितंचरंतः नान्यान्न पितारयंता न महंतः इति संतः. आता वाढलंय प्रकरण. म्हणजे काय? वैशाखात आणि चैत्रात कडाक्याचं ऊन असतं, पाणी झाडांना कुठेच नसतं. पण असे काही पालघर, भिवंडी, माळसेज, कसारा, त्रिंबक असे काही ठिकाण आहेत की तिथल्या वृक्षवेलींना पालवी फुटते, पानं हिरवे येतात, फुलंही येतात आणि उन्हाळ्यातही आंबा नावाच्या झाडाला रसज्ञ फळ येतं. पाण्याचा काळ नाही आहे. त्या झाडांना विचारलं का रे तुम्ही फुलं लात? त्यांनी उत्तर दिलंय वसंताचं आगमन झाल्यामुळे आम्ही तृप्त आहेत. लक्षात आलं का? वसंताचं आगमन झाल्यामुळं आम्ही तृप्त आहेत. तसंच महाराष्ट्रात आणि भारतात संत आल्यामुळं जीवन नावाचे वृक्ष प्रफुल्लित आहेत. हे त्याचं उत्तर आहे. लक्षात. शांता महांतो निवसंती संतो वसंत वल्लोक हितंचरंतः. वसंत आला की वृक्षवेली प्रफुल्लित होतात. तसं संत आले की तुमचं माझं जीवन फलाफुलांनी प्रफुल्लित होतं, सुगंधित होतं, टवटवीत होतं, देखणं होतं. पुढचं वाक्य जरा अधिक बोलतो, अधिकारी होतं. आणि अधिकार सांगताना सुद्धा अधिकार तैसा करू उपदेश. ज्याचा जसा अधिकार असेल तसाच त्याला उपदेश करावं. समजा मी तुम्हाला म्हणालो शास्त्र योनित्वात अयम आत्मा ब्रह्म प्रज्ञानां ब्रह्म तत्वम असि सर्वं खल्युदं ब्रह्म नेह नानास्ति किंचनम. मग जहद अजहद, बिंब प्रतिबिंब, सत्ख्याती असत्ख्याती, अनिर्वचनीय ख्याती, भागत्याग लक्षणा. बरं का, हे जर विचारलं रज्जू सर्प तर हे वेदांतातले विषय. क्षमा मागतो, तुम्ही MCOM LLB LLM MBA BBA इंजिनियर असाल, पण हे वेदांतातल्या पारिभाषिक शब्दाचे अर्थ ऐकणाऱ्यातल्या 2, 4, 5, 10 लोकांनाच कळतात, बाकीच्यांना कळत नाही. म्हणूनच संत म्हणाले अधिकार तैसा करू उपदेश. यालाही दृष्टांत आहे. यात्रेत आई वडील गेले
आणि घरात लेकरं रडतायत, बाबा आम्हाला काहीतरी आणणार आहेत, आई आम्हाला काहीतरी आणणार आहेत, पप्पा मम्मीचा काळ नाही, आई आणि बाबा काहीतरी आणणार आहेत. लेकरं रडत बसतायत आणि 5:30-6ला सूर्य मावळताना वडिलांनी त्याच्या आईनं एका पिकअप गाडीमध्ये एक गोदरेजचं कपाट आणलं, घरात ठेवायला लागले. लेकरं रडायला लागले. अरे बाळांनो, कपाट आणलंय. लेकरं म्हणाले, बाबा त्या कपाटात तुम्ही दोघं कोंडून घ्या, नाही तर आम्हाला कोंडून टाका. आम्हाला काय पाहिजे? फुगा, रेवडी, गुडीसेव, फुटाणे, त्या काळातले पदार्थ यात्रेतले, बाहुली, चित्र. लेकरांना काय लागते त्या आईवडिलाला कळावं लागतं, तसं श्रोत्यांना काय लागतंय हे वक्त्याला कळावं लागतं. अधिकार तैसा करू उपदेश. लेकरू चॉकलेट मागतंय आणि त्याला तुम्ही सांगायला लागले चॉकलेट असत्य आहे, तो माईक पदार्थ आहे, केवळ ब्रह्म सत्य आहे आणि सत्य ब्रह्माविना बालका, बाकीच्या पदार्थाला स्वीकारायचं नाही. ते लेकरू म्हणून तुमचं ब्रह्मण सत्य तुम्ही तुमचं सांभाळा, मला आधी पाणीपुरी खाऊ द्या. नाही लोकांना कळत. असे काही ठिकाण आहेत. इथं भालचंद्र शास्त्रीमुळे मी यायचो आणि त्रिंबकला बापूशास्त्री शुक्ल हे वेदातले तर पंडित होतेच, पण श्रौत कर्मातले पण ज्ञाते होते. न्याय, मीमांसा, व्याकरण, वेद, वेदांत याच्या चर्चा व्हायच्या. क्षमा मागतो. आता एखादा वैदिक आहे पण तो नैयायिक नाही, एखादा नैयायिक आहे तर तो वेदांती नाही, वेदांती आहे तो भक्त नाही, आणि भक्त आहे तर तो वैराग्यवान नाही, आणि वैराग्यवान आहे तर विवेकी नाही. म्हणजे एक आहे एक नाही, सगळंच एकत्र सापडत नाही आणि एकत्र सगळेजण येत नाहीत. याचाच परिणाम समाज विखुरला जातो आणि आपल्या सनातन धर्मामध्ये विभाजन होतं, फूट पडते आणि लोक अनाधिकाऱ्याकडे जातात. त्यामुळं अधिकारी संतांनी उपदेश योग्य करावा. एक. दुसरं प्रकरण असं, एक आंधळा प्रवास करतोय आणि तो ओढ्यात, नदीत, खंदकात एका खड्ड्यात पडायला लागला आणि डोळस मनुष्य चलत आला. डोळस म्हणजे दृष्टी असलेला, दिसणारा, आणि अंध व्यक्ती पडायला लागला. तर माऊली असं लिहित आहेत, आंधळा अंधकुपी पडता. ऐका बरं का, आंधळा अंधकुपी पडता, देखणेने लावावे सत्पथा. देखणेने लावावे सत्पथा. देखणे म्हणजे आडनाव नाही, तर देखणे म्हणजे ज्यांना दृष्टी आहे अशाने आंधळ्याला सत्पथाला लावावं. पण याचा मार्मिक भाव काय? जे विषयांध आहेत, जे पांगळे आहेत, जे पापकृत्य करतात, ज्यांना धर्माचरण कळत नाही, असे डोळस असून जे आंधळे आहेत, अशा दृष्टीहीन सज्जनांना संतांनी परमार्थाच्या पथावरती आणून आरूढ करावं. त्याचं आत्मकल्याण होतं. देखणेने लावावे सत्पथा. उत्तम पथाला, पथ म्हणजे मार्ग, रस्ता. महाजनः येन गतस्स पंथः. आणि त्या पथावर पाऊल टाकलं की अडचणी निर्माण होत नाहीत, दोष प्राप्त होत नाही. वेळ लागला तरी चालेल, पण मार्ग उत्तम असावा. आणि उत्तम मार्गावरच गुरुकृपेनं शिष्यानं पाऊल टाकावं. वेळ लागेल पण मुक्कामाचं गाव 100% आल्याविना राहत नाही. हे शांतीब्रह्म नाथरायांच्या लक्षात आलं आणि नाथांचाही शिष्य अधिकार पाहिला आणि नाथांनी पण गुरूंचा, जनार्दन स्वामींचा अधिकार पाहिला. दोघांचा अधिकार एकामेकाला कळला, उमगला, समजला. काही विद्यार्थी असेत. एका विद्यार्थ्याने शिक्षकाला विचारलं, गुरुजी समुद्राला आग लागली तर मासे कुठे जातील हो? ऐकताय ना? समुद्राला जर आग लागली तर मासे कुठे जातील हो? गुरुजी म्हणाले, मूर्खाच्या लेका. म्हणजे याच्या चारित्र्य संपन्नतेचं पोलीस स्टेशनहून प्रमाणपत्र आणायची गरज नाही. मूर्खाच्या लेका. समुद्राला आग लागत नसती, पण गुरुजी जर कदाचित लागली तर मासे झाडावर जातील का हो? गुरुजी म्हणाले, मूर्खा, मासे झाडावर जायला काही बैल आहे? हेही काही बैलांना कळत नाही, त्याला मी काय करू?
शिष्य प्रश्न एक विचारतो आणि गुरु उत्तर एक देतात, त्याच्यात आत्मकल्याण होत नाही. आ हा हा हा. नाथराय भिन्न भिन्न प्रश्न विचारत असत. नाथांचं भागवताचं अध्ययन झालं, नाथांचं वेदांताचं अध्ययन झालं, नाथांचं युद्ध कला निपुणतेचं अध्ययन झालं, नाथांचं योग प्रक्रियेचं अध्ययन झालं, नाथांचं उपनिषदाचं अध्ययन झालं. विवेक काका 6 वर्ष शांतीब्रह्म एकनाथ महाराज देवगिरी किल्ल्यावरती पंतांच्या जवळ म्हणजे जनार्दन स्वामींच्या जवळ राहत असत. गुरु शुश्रूषा. आता प्रकरण बदलतंय हां. म्हणजे गुरुसेवा. जगातला सगळ्यात मोठा धर्म आहे गुरुसेवा. आणि आपल्या दत्त संप्रदायात तर देवाच्या मूर्तीपेक्षा, देवाच्या मुखवट्यापेक्षा तो 3 मुखी की एकमुखी हा प्रकार बाजूला ठेवून दत्त परंपरेत आपल्याकडे चरणपादुकेला विशेष महत्त्व आहे. काय महत्त्व आहे? मला एकाने विचारलं, सद्गुरूंच्या पाया का पडायचं? मी त्याला मार्मिक उत्तर दिलं, ज्यांचं आचरण चांगलं आहे त्यांचं दर्शनाला चरण चांगलं आहे. ज्यांचं आचरण चांगलं आहे त्यांचं चरण चांगलं आहे. एक वैज्ञानिक कारण सांगतो, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह, सजातीय आणि विजातीय, प्लस आणि मायनस, यात लाखो वॅटची ऊर्जा संग्रहित आहे. ऐकताय ना? आणि या डीपीला सप्लाय भगवत कृपेने. प्रश्न विचारू तुम्हाला, सांगता मला, डोळे प्रकाशाला स्वतंत्र आहेत का परतंत्र आहेत? डोळे डोळे बोला ना, डोळे स्वतंत्र आहेत का? आवाज येत नाही मला. डोळे स्वतंत्र आहेत का? मग परतंत्र आहेत का? डोळे स्वतंत्र असते, डोळे आडनावाचे नाहीत, आपले डोळे. डोळे जर स्वतंत्र असते तर लाईट गेल्यावर अंधारात चाचपत बसायची वेळ आपल्यावर आली असती काय? बोला ना. म्हणजे डोळे जे प्रकाशित आहेत ते पण परतंत्रातले. म्हणजे पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय त्यापैकी असलेलं डोळा नावाचा एक सदस्य आहे. त्या डोळा नावाच्या सदस्याला या देहगावात जे ब्रह्मचैतन्य आहे त्याच्यात आश्रयाने याच्यात किती मेगापिक्सल वॅट आहे हे तुम्ही तुमचं पहा. किती लांबपर्यंत देव आपल्याला दाखवतो. कमी दिसायला लागलं तर आपण काचेचा उपयोग करतो, लेन्स टाकतो, पण भगवंताची केवढी किमया आहे. पण आपण असे बदमाश आहेत जेने हा जीव दिला दान, तयाचे करील चिंतन, जगज्जीवन नारायण गायीन गुण तयाचे. ही जीवाची संकल्पना असली पाहिजे, हा संकल्प असला पाहिजे. जन्माला येताना गर्भात असताना सोहम म्हणतंय बाळ, सोहम 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 सोहम. 6 अहम, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. पण उत्पन्न झालं, आईपासून बाजूला आलं आणि त्याने हे विश्व पाहिलं की या विश्व पसाऱ्याच्या वाऱ्याचं इन्फेक्शन त्याच्याही अंगाला झोंबतं. आणि सोहम म्हणणारं बाळ आता म्हणायला लागलं, कोहम कथमिधम जातम, मी कोण, कुठून आलो, कुठे मला जायचंय. तर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, मी कोण याचा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी दादांचा शिष्य आहे, मी त्यांचा बंधू आहे, पण बंधू या नात्यापेक्षा ते माझे गुरु आहेत, मी त्यांचा शिष्य आहे. इथं रक्ताच्या नात्यापेक्षा गुरुत्वाच्या नात्याला विशेष महत्त्व प्रतिपादन करण्यात आलेलं आहे. त्यांच्या कृपेनं मी कृपांकित आहे. ज्ञानदेवा सार चोजविले. तुम्हाला
संतांच्या नावातलं गमक सांगितलं तर लक्षात येतं की नाही कोणास ठाऊक आहे. जर प्रसन्न चेहऱ्याने टाळ्या वाजवल्या तर मी समजेल तुम्हाला कळतं, नाही वाजवल्या तर मी समजेल तुम्हाला कळत नाही. नाव सांगतो. काय नाव आहेत? निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, तुकाराम. आता नाव ऐका. निवृत्तीनं निवृत्तीचं निवृत्तीपर तत्वज्ञान जगताच्या निवृत्तीकरिता निवृत्त पुरुषाच्या करकमलात समर्पित केलं. पण निवृत्तीचं, वैराग्याचं, वेदांताचं, आचाराचं, धर्मपरंपरेचं, विवेकाचं संप्रदायपूर्वक चिंतन कळणं, पचणं, पटणं ज्ञानाविना कोणालाही अशक्य आहे. अज्ञानाला कळणार नाही, त्याला ज्ञानच लागेल. म्हणून ज्ञानदेव, निवृत्ती, ज्ञानदेव. पण हा प्रकार सगळ्यांनाच कळेल असं नाही, म्हणून सोपान. हा प्रकार एवढा सोपान. आणि कदाचित सोपान नावाचा जिना ओलांडला, ब्रिज, तर तेणे मुक्तिचारी साधिएल्या. सलोकता, समीपता, सायुज्यता आणि स्वरूपता. आणि एकदा मुक्त झाला की एकटे पण शिल्लक राहिलं. एकोम बहुस्यायाम प्रजायैहि. आणि त्या एका ब्रह्माने काय केलं मग? एकलेची न कंठे वे म्हणून केली 14ही भुवने. हे 14 भुवन निर्माण केली. मेघचंद्र तारांगणे हे सगळं त्यांनी निर्माण केलं. ते एकटपण, ते एकटेपण म्हणजे ब्रह्म, सनातन ईश्वर. आणि एकदा का एकटेपणात एकांत प्राप्त झाला की संत देवालाच विचारतात, तू का राम? मी सुद्धा राम. धन्यवाद. प्रसन्नतेनं करतल ध्वनी केल्याबद्दल तुमचं आरोग्य वाढावं ही रामचंद्राला प्रार्थना करतो. जे करतील माझ्या प्रवचनातील टाळ्यांची टाळाटाळी, मग या उत्सवानंतर यमत्यास कवटाळी. टाळीतही स्पंदन आहे, टाळीतही विज्ञान आहे, टाळीतही योग सिद्धांत आहे. टाळी वाजवावी, गुढी उभा राहावी आणि वाट ती चालावी पंढरीची. म्हणजे काय? ज्ञानमार्गाची, माहेराची, सुखाच्या जागेची, परमपित्याला भेटण्याची, आईकडे आलिंगन देण्याची वारी करावी. गुढी उभा राहावी म्हणजे ध्वज. बऱ्याच संन्याशाला कळत नाही आणि बऱ्याच बुवांना कळत नाही. माऊलींनी दंडाचं चिंतन लिहिलंय. पाहे पा ध्वजेचे चिरगुट, राया जतन करिता कष्ट, तैसा मी एक पतित, परी तुझा मुद्रांकित. ब्रह्ममुद्रा, परशुमुद्रा, पाशमुद्रा. पण आपण म्हणतो त्यांना काही कळत नाही, ते म्हणतात यांना काही कळत नाही. या कळत न कळत या प्रकरणात सामान्य जीवांची विल्हेवाट लागती. यांनाच यांचं कळत नाही तर आपण थांबलेलं बरं. एका गावात मला काही म्हाताऱ्यांनी विचारलं, भजनी मुलं तयार होत नाही, टाळ कोणी वाजवत नाही, उपासनेला कोणी येत नाही. मी त्यांना उत्तर दिलं, जुने जोपर्यंत लवकर मरत नाही तोपर्यंत नवे तयार होत नाही. ते मला म्हणाले, असं आरोपात्मक उत्तर का दिलं? मला नवीन मुलांनी झांजेला हात लावला, आरतीत वाजवायला लागला, घंटानाद करायला लागला की जुन्या, ए सरक सरक, तुला कळत नाही, हो बाजू, हे सोहळ्यात आहे, सरक बाजूला. त्या लेकराला वाटतं आपला हात लावून यांचा वेळ वाया दौडत असेल तर याला हात लावण्यापेक्षा आणि याला हात लावण्यापेक्षा याला हात लावलेला बरा. संस्कारच तसे. आई दिवसभर कामाला, नोकरीनं, लेकराला जन्मताच बॉटल आहे, त्याला एकदा लहानपणी चव लावल्यावर तो कसा सोडेल कल्पना करा. तो आईला म्हणतो मी तुला सोडेल पण हिला सोडणार नाही. हे आपले संस्कार सगळ्यांचे. मदाला सा राणी वर्णन करती, सोहम जो जो रे बाळा. मागवाच्या चरित्राचं प्रकरण सांगतो. जगमित्र नागाने क्षणार्धात दत्तात्रयाची प्रार्थना केली, वैद्यनाथाची प्रार्थना केली, ज्वेगेश्वरीची प्रार्थना केली. ऐका. आणि नवरदेवाला बसवण्यासाठी प्रॅक्टिकली वाघ आणला. वाघ
वाघ आणल्यानंतर नवरदेवाला सांगितलं बसा महाराज. नवरदेव म्हणाले माझे सेवेतचे पीत कधी होतील कळणार नाही, मला काही नको. अशक्य ते शक्य करतील स्वामी. अधिकारी संत अशक्याला शक्य करतात. शक्यातलं शक्य, शक्यातलं अशक्य, शक्य अशक्यातलं शक्य, अशक्य शक्यातलं शक्य करता येतं. हे संत करतात. खूप दृष्टांत मला देता येतील. काही विषय तसेच राहतात. किती ओढणार, किती सांगणार. कथेत तबला, पखावज, सिंत, बासरी, करतल ध्वनी असला म्हणजे भजनं होतात, लोक नाचतात, डुलतात, आनंद मिळतो, विरुंगळा होतो. मला सगळे पात्र एकट्यालाच करायचे, म्हणजे विळूवरही मलाच चढायचे आणि ढोलही मलाच वाजवायचा आहे आणि 5-10 रुपये मिळण्यासाठी उपरणही मलाच टाकायचे आणि पुन्हा म्हणायचं दिया सो विदाता न दिया सो विदाता उसका भी भला कर बेटा. पण मी एका बाबतीत आनंदी आहे की तुम्हा सगळ्यांच्यामुळं हे लोक मला जोडल्या जात आहेत. आणि माझा एक नियम आहे, ज्याच्यामुळे लोक जोडलेत त्याला मी श्वासाच्या अंतापर्यंत विसरत नाही. हा माझा नियम आहे. म्हणजे मला समजा एखाद्या नगराध्यक्षांनी बंगला दिला तर मी त्याच्याकडे जाणार नाही. मी प्रभू काका, विवेक काका, क्षीरसागर यांच्याकडेच गाडी टाकणार. किंवा ज्यांच्या कार्यक्रमाला मी गेलोय परस्पर त्यांच्या शिष्यांचा नंबर मी कधी घेणार नाही. माझं कार्ड धर, तुझा नंबर मला दे, हॅलो मी आलोय, नाश्त्याची सोय आहे का, मुक्काम जमेल ना, किती लोक आहेत तुमच्याकडं, माझी परिक्रमा आहे, येताना माझ्याबरोबर. हे काम आपण केलं नाही, करणारही नाही. देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावयासी बरे. सत्यम वद धर्मम चर, स्वच्छ आणि परखड, निर्भेड आणि पवित्र. ही वैचारिक पातळी गुरुकृपेनं मला मिळाल्यामुळं त्यात फेरबदल करता येत नाही. 6 वर्ष गुरुशुश्रूषा. गीता सांगती तद्विद्य प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम. ज्ञानिनस्तत्वदर्शिनः तनुमनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे, दास्य सकळ, मग अपेक्षित जे आपुले. तुम्हाला जे जे पाहिजे ते ते गुरुकृपेनं मिळतं. पण अंडरलाईन तद्विद्य प्रणिपातेन, आधी प्रणिपात, विनम्रता, सेवा, परिप्रश्नेन सेवया, सेवा करा मग प्रश्न विचारा आणि मग गुरु तुमच्यावरती कृपा करतात. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी भल्या पहाटे उठावं, थंड पाण्याने स्नान करावं. हिमगिरीसारखा तो पर्वत त्या काळातला, कडाक्याची थंडी, काळक भिन्न पाणी, श्वापदांचा आवाज, पक्ष्यांचं कूजन. एका बाजूला सगळेजण सलाम वालेकुम म्हणायचे, एका बाजूला हे अवधूत चिंतन म्हणत असायचे. दोन्ही विरोधीच टोकं. पण अशाही काळात वाक्य माझा ऐकून टाळ्या वाजवा, सनातन धर्म जगला आणि पुढे जगणारे. लक्षात घ्या किती कसोटी आहे. सत्ता त्यांची आहे, सत्ता त्यांची आहे. आणि त्या सत्तेत जनार्दन स्वामी दत्तात्रयांची कृपांकित आहेत. आणि त्या कृपांकिताने एक कृपांकित केलाय, अंकित केलाय, म्हणजे जवळ केलाय. त्याचं नाव नाथराय. कधी दत्तात्रय येत असत तर कधी जनार्दन स्वामींना आलिंगन देत असत, कधी जनार्दन स्वामी हात वर करत असत तर उड्या मारून नाचत असत, आसवांच्या दारा लागत असत. आणि फुलं, बेल, दुर्वा, कमंडलूत पाणी, पळी, पंचपात्र, हळदी कुंकू, चंदन जे मिळेल ते येत असताना नाथांनी डोळ्यांनी पाहावं की आपल्या गुरुदेवांच्या समवेत आत्रीनंदन नाचतो आहे, आलिंगन देतो आहे. नाथाने सगळे हातातले पदार्थ बाजूला ठेवायचे, पळत पळत नाथराय यायचे आणि शिरसाष्टांग प्रणिपात करायचे. अभिवादनशीलस्य नित्यवृद्धोपसेविता, साष्टांग नमस्कार करायचे. आणि दत्तात्रयाने विचारलं, जनार्दन बोलिए महाराज जी, मेरा शिष्य तो यदु भी है, मेरा शिष्य तो सहस्त्रार्जुन भी है, लेकिन जनार्दन तू योद्धा भी है, संत भी है,
विप्रत्व भी है, और दूसरी बात सबसे बढ़िया ये है पंत। बोले क्या महाराज जी? बोलिए भगवान, तेरा परम सौभाग्य है कि पैठण का नाथ तेरा परम चेला है, ये तेरा सौभाग्य है। शिष्याच्या हातानं गुरुचं वर्णन असतं, पण गुरु, परमगुरु, परमेष्ठी गुरु आणि परात्पर गुरु, ही गुरु परंपरा आपल्या शिष्याचं वर्णन करते। याला म्हणायचं मृत्युलोकीचे उफराटे। ही नाथांच्या घरची उलटी खूण आहे। दत्तात्रय वर्णन करतायत, स्वामी वर्णन करतायत। दत्तात्रय म्हणाले यदू माझाच शिष्य आहे, सहस्त्रार्जुन माझा शिष्य आहे, परंतु या सगळ्यांच्या पेक्षा पंथ तुम्ही माझ्या फार जवळचे, आणि तुम्हाला अधिकारी शिष्य भेटलाय। गुरु अधिकारी भेटतो, पण शिष्य अधिकारी भेटावा लागतो। अधिकारी शिष्य भेटलाय, त्याचं नाव नाथ आहे, नाथ आहे। नाथांनी पाहिलं, जवळ जाऊन पाहतात तर क्षणार्धात सगुणाचं रूपांतर निर्गुणात झालं आणि भगवान दत्तात्रय अदृश्य स्वरूपात झाले। नाथांनी सहाण घ्यावी, चंदन उगाळावं आणि ते उपरण्याच्या एका बाजूत पिळावं आणि घट्ट गोळ्या पिवळ्या चुटूक सहाणीवरच्या चंदनाच्या जनार्दन स्वामींना द्याव्यात आणि त्यांनी दत्तात्रयांच्या चरणपादुकेला त्याचा लेप लावावा, गंधार्पण करावं। दत्तात्रयांना सोनचाफ्याचं पिवळं फूल फार प्रिय, परमप्रिय। पळसात ब्रह्मा आहे, औदुंबरात दत्तात्रय आहेत, लिंबात अमृतत्व आहे। ऐकता ना तुम्ही सगळेजण, अमृतत्व आहे। मांदारामध्ये गणेश तत्व आहे, गुणेश तत्व आहे, गणपत्य तत्व आहे। ऐकता ना तुम्ही, त्याला श्वेतार्क गणपती म्हणतात। रुद्राक्षात शिवतत्व आहे, तुलसीत हरिप्रिया, कृष्णप्रिया, अमृता, विष्णू तत्व आहे, तत्व आहे। आणि तुकाराम महाराज म्हणाले जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ म्हणजे काय? सोन्याचा पिंपळ म्हणजे सुखाचा पिंपळ, आनंदाचा पिंपळ, आल्हाद देणारा पिंपळ, शीत छाया देणारा पिंपळ, आनंद प्राप्त करून देणारा पिंपळ। भार्गव संहितेत विवेक काका पिंपळाचं वर्णन असं केलं भार्गव ऋषींनी, मूलतो ब्रह्मरूपाय, मध्यतो विष्णुरूपिणे, अग्रत शिवरूपाय, अश्वत्थाय नमो नमः। म्हणून रुक्मिणी मातेनं माऊलींच्या आईनं 1.25 लाख प्रदक्षिणा सुवर्ण पिंपळाला आळंदी तीर्थक्षेत्रात सिद्धेश्वराच्या चरण सानिध्यात इंद्राणीच्या तीरावरती केल्या। त्याचा परिणाम कैवल्य चक्रवर्ती माऊली, ब्रह्मा सोपान, आदिशक्ती मुक्ता आणि सदाशिव निवृत्तीनाथ दादा तिच्या पोटी अवतीर्ण झाले। लक्षात धरा, अवतीर्ण झाले। माऊलींचं चरित्र, सोपान काकांचं चरित्र, चांगदेवांचं चरित्र, नामदेवरायांचं चरित्र, गोरोबा काकांचं चरित्र नीट ऐका हां। या सगळ्यांचे चरित्र आणि चारित्र्य गुणगान गात गात नाथांना रोज ऊर्जा प्राप्त होत असायची। तेही प्राणापरवते, संतांची भूमिका ऐका, तेही प्राणापरवते, मला माझ्या प्राणापेक्षा आवडता ती निरुते मध्ये अधिक प्रमाणात, जे संत चरित्राते प्रशंसती। भगवान म्हणतात माझ्या पूजेपेक्षा, माझ्या नैवेद्यापेक्षा, माझ्या कुलधर्म कुलाचारापेक्षा, माझ्या आरतीपेक्षा, माझ्या मंगल आरतीपेक्षा, शेजारतीपेक्षा, काकड आरतीपेक्षा, पंचपदीपेक्षा मला माझ्या भक्तांच्या लीला सांगणाऱ्या संतांचं कौतुक वाटतं म्हणतात ते। त्यांच्या संतांचं कौतुक देवाला फार गोड वाटतं। आज दत्तात्रय भगवान आणि आमचे गणेश बाबा आहेत त्या समाधीतून प्रसन्न असतील की संत चरित चाललेलं आहे। सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी, ही गोड चरित्र कथा फलदायी ठरते। एक वाक्य बोलतो, पुन्हा टाळ्या मिळतील तुमच्या। संताच्या चरित्र श्रवणानं जीवाचं चारित्र्य उत्तम होतं।
न देव चरितम चरित, देवासारखं चरित्र कोणाचं नाही, पण देवापेक्षा अधिक चरित्र संताचं आहे, याच्या जाणीवा तुम्हाला असल्या पाहिजेत. देवात खासियत अशी आहे, तो भक्तांचं रक्षण करतो आणि दुर्जनांचं निर्दाळन करतो. संत तसे नाहीत. संत असेत जे खळांची व्यंकटी सांडो. म्हणजे एखाद्या दंडी संन्यासाची पूजा तुम्ही केली तर त्यालाही कल्याण हा आशीर्वाद, आणि जाता जाता कोणी शिव्या दिल्या तर त्याचंही कल्याण ही भूमिका आहे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परी जोडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्व धर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. इथे कॉस्मादिगार्डा, लुसिफस, सॉक्रेटिस, शेक्सपियर सगळेजण फिके पडतात. सगळ्यांचं लिखाण, सगळ्यांचं अभिनय, सगळ्यांचं काव्य, सगळ्यांचं संशोधन शांत होतं. संतांची प्रगल्भता, प्राज्ञता, विद्वत्ता, विनम्रता, सचोटी, कसोटी आणि गुरुशुश्रूषा या वाक्यामुळं ते परमपदाला पोहोचलेत. श्रोते हो, नाथांनी सगळी सेवा करावी. कधी कधी फेरफटका किल्ल्याच्या सभोवताली मारताना जवळच्या जहागिरीचे जे गाव आहेत तिथपर्यंत जनार्दन स्वामी जात असत. कधी घोड्यावर बसताना रिकिबीत पाय ठेवायचा असला, रिकिबी कळते ना, एक पट्टी असते लोखंडाची, त्याच्यात पाय मांडावा लागतो. रिकिबीत पाय टाकत असताना बॅलेन्स सांभाळण्यासाठी, खोगिरावरती लगाम धरण्यासाठी, तर तो पाय त्यांच्या जोड्यासहित, बुटासहित, चपलेसहित नाथांनी पळत यावं आणि जनार्दन स्वामींचा पाय रिकिबीमध्ये मांडावा. आणि खाली पडणारी चरणधूळ जशी गाणगापूरचं भस्म तुम्ही लावता तसं ते भस्म घ्यावं आणि अघोरेभ्यो थघोरेभ्यो घोर घोर थरेभ्यः गुरुस्मरण करायचं आणि आपल्या अंगाला रक्षाकवच प्राप्त करत असत. कल्पना करा तो, कल्पना करा तो. गरम पाण्यानं तळवे पुसून देत असत, आग व्हायला लागली तर तेल लावत असत, रात्री मस्तक सेवा करत असत, डोळे गरम झाले तर तुपाचे फाये करून डोळ्यावरती ठेवत असत, वस्त्र धुत असत, वस्त्राची घडी घालून ठेवत असत, रेशमी भरजरी वस्त्र, कपडे, लत्ते, कटोरा, किल्ल्यावर राहणारे संत राजाऐश्वर्य संपन्न, हा राजसन्यासच सगळं त्यांना देत असत. आणि जनार्दन स्वामींनी विचारायचं, नाथा किती वर्ष माझ्याजवळ राहणार आहेस? नाथांनी उत्तर दिलं, नका करू दुरी मज पाया वेगळे. मला आपल्या पायाचाच आश्रय द्या, मला अन्यत्र संसारात टाकू नका. मला या भौतिक जगताची आवश्यकता नाही, मला प्रातिभासिक सत्तेत जगायचं नाही, मला तोच प्रपंच, तोच विषय भोग, ती संतती, मला यापेक्षा परतत्व काही करायचं आहे. मला जगाच्या परमार्थाचा संस्कार करायचा आहे, संसार करायचा आहे. मला परमार्थ तत्व समाजाला समजून द्यायचं आहे. तुमची कृपा माझ्यावरती असली पाहिजे. मला कधी जाणार आहेस असं तुम्ही मला आता पुन्हा विचारू नका, ही तुमच्या चरणी माझी प्रार्थना आहे. पण जन्माला आलेल्या जीवाला त्याचं कर्तव्य पूर्ण केल्याविना त्याची सुटका नसते. त्याला ते विहित कर्म करावंच लागतं. नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, प्रायश्चित्त कर्म आणि निषिद्ध कर्म, त्याच्या वाट्याला आलेलं कर्म करावंच लागतं. अर्जुनाने एकदाच भगवंताला असं बोलून दाखवलं की मी युद्ध करणार नाही, भांडण करणार नाही, रथात चढणार नाही, मारामारी करणार नाही. भगवान म्हणाले तुला युद्ध करायचं नाही तर रातोरात मला कधी सागर बंगल्यावर, वर्षा बंगल्यावर, यशवंतराव स्मृती नाट्यगृहात मला तू का मीटिंग घ्यायला लावल्यास विनाकारण? तुला उभा राहावं लागेल, पडला तरी चालेल, उभा राहा. चालू घडामोडीत आज शपथविधी जागेत ना तुम्ही सगळेजण. अर्जुन म्हणाले कुणाला मारू, सगळे माझे मामा आहेत, काका आहेत, गुरु आहेत. भगवंतांनी उपदेश केलाय, वाक्य नीट ऐका तुम्ही. भगवान म्हणाले कोण गुरु आहेत? कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य. भगवान म्हणाले अर्जुना ते गुरु आहेत मान्य आहे मला, पण गुरु असू नये. गुरु जर सातत्यानं गुरु गुरु करत असतील तर गुरुने हत्वा ही महानुभावा.
नाही कळलं. मी गुरुमंत्र घेतला आणि गुरु म्हणाले तंबाखूला चुना लावा, मी कसं ऐकणार ते? नाही कळलं. मी गुरुमंत्र घेतला आणि गुरुनी चिलीम ठासली आणि ते म्हणाले बेटा जल लेके आओ, थापी भी बांध लो भैया और टेस्ट करके भी देखो अग्नि आया की नाही. मी कसं ऐकणार? मी सनातनी आहे 100%, पण मी देव भोळा नाही. अंडरलाईन. नाही वाक्य कळलं तुम्हाला? मी देव मानतो पण देव भोळा नाही. दिसले की पड पाया, आले की कर पाद्यपूजा नाही. जाणते न गुरुभजी जे. तुम्ही श्रद्धापूर्वक सोनं घेता का लगेचच गेल्या गेल्या 5 ग्राम 10 ग्राम? नाही. प्युअरचं खात्रीचा सोनार बट्ट्याचा आहे का, तांब मिश्रित आहे का, गरम करून पहा, पुट द्या त्याला, तेजप लावून पहा, हिरवं पडतंय का, पिवळं चुटूक आहे का, मगच स्वीकारा. किंवा चंदन घृष्टम घृष्टम पुनरपि पुन्हा चंदनम चारुगंधम. घासून घासून गरम झाल्यावर सुगंध ज्याचा दरवळतो तेच खोड घ्यावं, सेंट आणि अत्तर मारलेलं नाही. आता सेंट अत्तर मारलेले पण खोड मिळतात, हे बऱ्याच खोडांना घेताना कळत नाही. पण सहाणेवरती घासल्यानंतरच कळतं चंदन खरं की खोटं. तसं गुरूंना घासा असं मी म्हणत नाही, पण समीक्षा करा, अंदाज घ्या आणि मगच गुरु शुश्रूषा करा, सेवा करा. कर्माविना जगता येत नाही. नाही कश्चित क्षणमपि जातो तिष्ठत्य कर्मकृत. कर्म करावंच लागतं. मी पाहणार नाही हे डोळ्यांचं म्हणणं पाहणंच आहे. मी ऐकणार नाही हे म्हणणं कानाचं ऐकणंच आहे. फक्त हे करत असताना त्या कर्मात लुप्त होऊ नये, अडकून पडू नये, अंधकारात राहू नये. हे गुरुकृपेनं जीवानं शिकलं पाहिजे. गुरूंच्या सेवेत स्वतःला धन्यता वाटत असं. नाथांनी कवन लिहायला सुरुवात केली. या शब्दाचा अर्थ अभंग रचना, ओवी रचना करायला लागले. आणि नाथराय म्हणाले गुरुमाता, गुरुपिता, गुरुस्वामी, कुलदेवता, गुरु वाचोनी सर्वथा आनिक देवता स्मरेणा. काया वाचा म्हणे प्राणे, जो गुरु वाचोनी आन नेणे, कैसाची भजे अनन्यपणे, गुरुभक्ती म्हणजे त्या नाव. तहान विसरली जीवन, शुद्धा विसरली मिष्टान्न, करिता गुरुचरण संवाहन, निद्रा जान विसरला. मुखी सद्गुरूचे प्रेम, हृदयी सद्गुरूचे कर्म, देही सद्गुरूचे कर्म, अविश्रम अहर्निशी. गुरुसेवेसी गुंतले मन, विसरला स्त्री पुत्र धन, विसरला मनाची आठवण, मी कोण हे स्फुरेना. हा भाव आहे गुरुचरणाचा. नाथराय सातत्याने सेवा करतायत, आपल्या गुरूंची पाद्यपूजा करतायत. आसनी भोजनी शयनी, गुरुतेन विसंबे मणी, जागृती आणि स्वप्नी, निधिध्यासनी गुरु केला. गुरुस्मरण करिता देख, स्मरणे विसरे तहान भूक, विसरला देह गेह सुख, सदा सन्मुख परमार्थ. सन्मुख म्हणजे पुढे, परमार्थ म्हणजे देवाचा रस्ता आणि संतांचा रस्ता त्यांना वाटत असायचा. एक प्रसंग असा आला, ध्यान लागलं स्वामींचं आणि जनार्दन स्वामी ध्यानस्थ झाले. हलन नाही, डुलन नाही, पहाणं नाही, श्वास नियंत्रित, नाशिकाग्र चित्तवृत्ती एकवटलेली आणि उत्तरेकडे तोंड करून निवांत एका शिलेवरती पद्मासन घालून बसलेले स्वामी पाहिले. आणि अचानकच किल्ल्यावरती आवाज झाला, आक्रमण! किल्ल्यांच्या डोंगरांच्या रांगेतून एका शब्दाचे प्रतिध्वनी 3दा आले. हल्लीचे स्पीकरवाले ऑपरेटिंग करणारे जर बसलेले असले तर ऑपरेट करताना विकोचा तो आवाज देऊन एकच बॉलसारखा आवाज परत करतात. पण त्याला ऑपरेटर त्या जाग्याला बसूनच असावं लागतो आणि प्रत्येक वाक्याकडं त्याचं लक्ष ऑपरेटिंग करताना असावं लागतं. ऐका ना, ऐका ना. 3दा आवाज आला, आक्रमण, आक्रमण, आक्रमण!
नाथ महाराज गप्प नाही बसले. गुरूंना कसं जागा करायचं, पाप लागेल. गुरूंना उठवायचं कसं, पाप लागेल. गुरूंना उठा, आता परचक्र आलंय म्हणायचं कसं. तात्काळ जनार्दन स्वामींचा वेश परिधान केला. मखमली वस्त्र, जिरेटोप, बिचवा, शमशेर, पाठीला ढाल, त्रिपुंड, रिकिबीत पाय, लगाम हातात आणि घोड्याला टाच मारली आणि नाथ महाराजांनी 2 जय जयकार केलेत. माझ्याबरोबर तुम्ही करायचे. हर हर जय जय श्रीराम स्मरण केलं. बाहू स्फुरले आणि ऐका. काहींच्या मते 150, काहींच्या मध्ये 170 आणि काहींच्या मते 360 शत्रू किल्ल्यावर धावत पळत आले होते आणि किल्ल्याची पूर्ण जिम्मेदारी आपल्या स्वामीवरती होती. गुरु ध्यानात असताना किल्ल्यावर काही झालं तर नौकरीला भय लागेल, इस्लाम अंगावर तुटून पडतील, माझ्या पंतांना त्रास होईल, माझ्या गुरुच्या अवहेलना होईल, टाकून लोक बोलतील. गुरूंचं काम शिष्य या नात्यानं माझा धरला आणि स्वामी किल्ल्याच्या सभोवताली चक्कर मारली सगळ्या आणि तरवारीनं ढालेनं तरवारीला तलवार स्पर्श झाली की गारगुटीवर गारगुट घासल्यानंतर जसा अग्नी प्रज्वलित होतो तद्वत अग्नी ज्वाळा बाहेर पडत असायच्या. नाथांनी गुरुचं स्मरण केलं. गुरुदेव आक्रमण. क्षमा मागतो. जनार्दन स्वामीनं 60 सैनिकांना रक्ताच्या थारुळ्यात रक्तानं स्नान घातलं. शांतीब्रह्म एकनाथ महाराज केवळ शांती ब्रह्म नव्हते तर क्रांती ब्रह्मही होते याच्या जाणीवा तुम्हाला असल्या पाहिजे. म्हणजे एका हातात शास्त्र आणि धर्माच्या रक्षणासाठी एका हातात शस्त्र. हे काम शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांनी केलं. ध्यान उतरलं. नाथराय तिकडनं निघाले. जाताना घोड्यांच्या टापांचा वेग अधिक होता. आता घोडे मंद गतीनं पावलं टाकत होते. स्वामी जागे झाले आणि स्वामींनी पाहिलं. नाथ कहाँ गया था बेटा? कुछ नहीं गुरुजी, थोड़ी आपकी सेवा थी, ओ मैं करके आया हूँ. थोड़ी सी सेवा थी, थोडं तुमचं काम होतं ते मी निभावलंय, पण मी शब्द त्यातला व्यावृत्त करा हे तुमच्याच कृपेनं निभावलंय. यातच नाथांचा विजय झाला. लक्षात घ्या. हे अहम कर्तृत्व, अहम ज्ञातृत्व आणि अहम ममत्व. मी तीर्थयात्रा केल्या हे मी शब्द आला की त्याच्यासाठी विधान आहे. मावद नाही कळत तुम्हाला? ते अनुनासिक आहे. मावंद मावद, त्यासाठी हे करावं लागतो विधी. मावद. पण आपण सांगतो मी अमरकंटक केलं, जगातल्या सगळ्या तीर्थयात्रा केल्या, आता काहीही शिल्लक राहिलेलं नाही. आणि मीच नाही, माझ्यामुळे परिसरातल्या 3 लघझाऱ्या झाल्या. त्यांना काही कळत नव्हतं. विदाऊट गाईड सगळ्या तीर्थांची माहिती मी सांगितली. दासबोधात समर्थ असं म्हणाले, मीपणे वस्तू नाकळे, मीपणे अहंकार वाढे, हे मी पण घातक आहे. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. दृष्टांत देतो. पोपट जुना शब्द आहे. राघू हे पेरूचं झाड आहे. फॉर एक्झाम्पल हे पेरूचं झाड आहे. खाली त्याच्या मुळ्यात हे खोड आहे, ही फांदी आहे आणि हे फळ आलंय. तर पेरू चाखण्यासाठी खाण्यासाठी पोपट आला, बरोबर आहे ना. राघू आला, मैनाही आली आणि मग त्या फांदीनं त्या झाडानं पोपटाला पकडलं. माना हलवा. पोपट आला आणि पोपट बोलायला लागला. आता हे दंड आहे माझ्याकडं, मी हे केलं तर सगळीकडंच मला नावही ठेवतील काही लोक, पण प्रवचन हे प्रॅक्टिकली प्रयोगशाळा आहे.
थिअरी अँड प्रॅक्टिकली, दोन गोष्टीत ना, त्याच्या विना लोकांना कळणार नाही. पोपट आला, गोड बोलायला लागला, असं बोलायला लागला. रोज करवी त्या संकेश्वर स्वामींच्या बरोबर ताक खाल्ल्यामुळे माझा आवाज चालला आहे. त्यांना ताकाविना होत नाही आणि ताक आलं की मला त्रास होतो. पोपट आला, राघू आला आणि आल्या आल्या त्या पेरूच्या झाडानं पोपटाचं स्वागत केलं, झाडानं आलिंगन दिलं आणि त्या फांदीनं, ऐकताय ना, त्या फांदीनं पोपटाच्या पायाला पकडलं. बोला बोला बोला. मग काय झालं ऐका आता. संसार नावाचा पेरू वृक्ष आहे. बोला, संसार नावाचा पेरू वृक्ष आहे. जीव नावाचा पोपट आला, ऐकताय ना, आणि मैना नावाची मादी आली, ऐकताय ना. आणि मग या संसारूपी पेरूच्या झाडाच्या फांदीनं या दोन जीवांना पकडलं. तुम्ही काही असे सूत्रवत चिंतन कधी ऐकत नाहीत काय? पकडलं. ऊर्ध्वमूल मध शाख मश्वत्थम प्राहुरव्ययम, 15वा अध्याय, पहिला श्लोक. चिंतन करा, फक्त पारायण करू नका, अर्थसंगती पहा, समजून घ्या. माझं म्हणणं चतुर्थी कराच, पण आधी गणपती डिटेल समजून घ्या आणि मग दूर्वांकुर व्हा. मग त्यातला जो आनंद आहे तो अफलातून आनंद आहे, लक्षात धरा तुम्ही. मला एकदा आपल्या प्रभाकर काकांनी एक प्रकरण सांगितलं. म्हणे आम्ही तीर्थयात्रेत होतो आणि भाऊ महाराजांचं अंग गरम झालं, तर मी दुर्वा आणल्या, त्यांच्या माथ्यावरती मांडल्या. ते म्हणले, अरे प्रभू, या दुर्वा का मांडल्या? म्हणजे तुमचं अंग तापलंय आणि गणपतीचं अंग तापल्यावर दुर्वा वाहिल्यावर शांत होता. हा विज्ञानवाद आहे, बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी योगा सायन्समध्ये. आयुर्बलं यशोवर्च. गुरूंना काय प्रसंगाला काय लागतं हे शिष्याला कळावं लागतं. माझा प्रश्न चाललाय, संसाराला तुम्ही पकडलंय का संसाराने तुम्हाला पकडलंय? आता काही लोकांचे काही वय आहेत का घरात राहण्याचे? मला सांगा बरं, सांगा ना. माझी भिंत, माझी बायको, माझंच किचन, माझा वाडा, माझं प्रांगण, पण वाटतंय का हे टाकावं, निघून जावं? माऊली म्हणाली, झडझडोनी वहिला निघ, हे भक्तीचे वाटे लाग, जिया पावस्य अव्यंग निज धामे. आमच्या कीर्तनात प्रवचनात ऐकणारे, वा वा, अप्रतिम, क्या बात, काय शब्द आहेत, खरंच आहे हो. काय संसारात पडलंय. असं झटकवलं, घरी गेले की बायको म्हणते, अहो त्यांचं काय ऐकत बसता, त्यांचे धंदे असतात, ते असं करू नये. मी का संसार त्यागला माझं सांगतो. मी कीर्तन करायचो, कमवायचो, घरी जायचो. पहाटे 4ला 3ला गेलं की बायकोचा चेहरा सुकलेलाच. कधी जा, नागपूर ते बीड, अमरावती ते बीड, अकोला ते बीड, मुंबई ते बीड, नाशिक ते बीड, रोज. हा पर डे 700 ते 600 किलोमीटर प्रवास रोज. नॉट इज अ जोक. मग आता त्यांची झोपणीची वेळ आणि आमची जागं राहण्याची वेळ. समाजात दोनच वर्ग जागेत, महाराज आणि चोर. आणि दोघांचीच रास एक आहे, मंत्री आणि महाराज, दोघांचंही खरं नाही. ऐकताय ना तुम्ही? आणि त्याचा शब्द आहे आश्वासन. आश्व स्थिर नाही तर आसन कसं स्थिर राहील? पहाटे गेलो की चेहरा सुकलेला. पण मी प्रपंचात असताना मोठा तरबेज होतो. मला हा हार घातलेला मी कधी रस्त्याने टाकून दिला नाही. ड्रायव्हरला म्हणायचं, ओला कपडा कर, नॅपकिन. ऐकताय ना? हा हार त्याच्यात ठेव झाकून. ऐकताय ना? ऐका ना जरा, ऐका ना. काही त्रास नाही, तुम्हाला पण सुख मिळेल. पण माझी आयडिया ऐका आता. मी एवढाच कात्रीने कापायचो, एवढाच. ऐकताय ना? असे 3 करायचो एकाच. आणि 3 वाजता उठल्या उठल्या सुकलेला चेहरा मी पाहिला. तिला म्हणायचं, कंटाळा आलाय तुला? अगं तुझ्यासाठी मी पैठणची 1,500ची साडी आणि हा आंबाड्याला गजरा आणलाय. कंटाळलेल्या चेहऱ्यात सुद्धा ती मला म्हणायची, गरम पाणी ठेवू का प्यायला? स्नान केलंय का? नाश्ता काही करू का?
फार प्रवास करत जाऊ नका, आता मरमर बंद करा, पोरं करते झालेत, तुम्हाला उगी धावपळ करायची गरज आहे, आता निवांत इथं राहा. एका क्षणात वातावरण बदललं. विवेक काका ज्यांना सुखाने जगायचे त्यांनी 3 प्रकरणं सांभाळायची. प्रपंचात सून सांभाळायची, गाडीवर ड्रायव्हर सांभाळायचा आणि शेतात नोकरदार सांभाळायचा. सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि असा सुखाचा प्रपंच करत करत बावळट नाही, भांडण नाही, कलह नाही, मारामारी नाही, पिणं नाही, खाणं नाही. एक दिवस आल्हाद म्हणायचं, आता मला तुमच्यातनं जाऊ द्या, निवांत मला राहू द्या. मी तर आमच्या घरच्यांना गोड बोलून हळूच बाहेर पडलो. ते म्हणले संन्यास म्हणजे काय असतं? मला काही नसतं. भगवे कपडे घालायचे, हातात ते काठी घ्यायचे, भस्म लावायचे, रुद्राक्षाची माळ, काही न करणे याचं नाव संन्यास. नाही कळलं का? सोपं. काम्यानाम कवयो विदुहु सर्वसंग परित्याग न्यासह. ती म्हणे मला अवघड सांगू नका. मग तुम्ही आम्हाला पुन्हा दिसणार आहेत का? मला लांबून आशीर्वाद आशीर्वाद. धर्मपत्नी पाया पडायला माझी भूमिका काय असली पाहिजे? सौभाग्यवती भव. एकाने मला प्रश्न विचारला, त्या सौभाग्यवती भव कशा? म्हणलं तिला सौभाग्यवती म्हणण्यातच माझं आयुष्य वाढतं, हा त्याचा गुप्त अर्थ आहे. पत्रकाराने मला विचारलं दुसरा आशीर्वाद काय? म्हणलं मी पुत्रवती भव म्हणालो का तिला? हा संन्यास आहे. नाही कळलं का तुम्हाला? या नजाकतीत हा हळवारपण आहे, हे चिंतनीय भूमिका आहेत, हा श्लेष आहे, हा भावपराग आहे, हा हृदयस्पर्श आहे, ही शब्दांची फेक आहे. चला नाथराय आले, वस्त्र काढले, बाजूला ठेवले. नाथ हे वस्त्र? हाँ गुरुजी, मैंने आपको पूछा नहीं, मेरा अपराध है, जघन्य अपराध है, लेकिन आपका ही काम करने के लिए आपकी कृपा से मैं कृपा पात्र होकर, शब्द नीट ऐका, संन्यासात कुठून आला जर विचारलं, निगम से, कहाँ जाने वाले हो? आगम में. प्रश्नाचे उत्तर द्यावी लागतात. आपका प्रेमपट क्या है? जोगपट. हळूवार, मेरे गुरुजी ने मुझे छोटा सा नाम दिया है, अमृताश्रम. आणि शिष्यानं गुरुचं डायरेक्ट नाव घ्यायचं नाही. गुरुदेव, स्वामी, आचार्य, महाराज. प्रपंचात आईनं आणि वडिलानं थोरल्या मुलाला त्याच्या नावाने आवाज द्यायचा नाही. म्हणून बंड्या, पप्प्या, तात्या, दाद्या, अण्णा, काक्या हे टोपण नावं ठेवायचे. आणि नवऱ्यानं बायकोला तिच्या नावाने आवाज द्यायचा नाही. रमा. मग तिकडनं ती म्हणते बेश्रमा. हा म्हणला टाटा, ती म्हणली बटाटा. तिच्या नावानं आवाज द्यायचा नाही. का? आपण तिच्या नावानं आवाज दिला की प्रेम समाप्त होतं, लाडके पण नष्ट होतं आणि पतीचं आयुष्य घटतं, असं शास्त्रकाराचं मत आहे. यावर तुमची इच्छा असेल तसंच वागा, माझ्या नादी लागू नका. नाथांना विचारलं, नाथा वस्त्र तो मेरे दिखाई देते. हाँ जी महाराज. मुकुट मेरा ही है. हाँ जी महाराज. अश्व आपका ही है. गुरुजी एक नहीं पूछा, सब पूछा मेरा मेरा, मैं किसका हूं? तेवढ्या काळात जनार्दन स्वामींच्या डोळ्यात पाणी आलं. बेटा पुत्र, तू मेरा ही है, मेरा ही है. तो मेरा होने के कारण है, मैं थोड़ा फेर फटका मारने के लिए गया था. बोले क्या हुआ? कुछ लोग आक्रमण करने के लिए तैयार थे, आपका ध्यान किया, मुझे स्फुरण आ गया, मैंने शस्त्र लिया और 10-5 लोगों का खात्मा करके मैं किले पर आ पहुंचा हूं आपकी कृपा से. हर हर. बेटा धन्यवाद, बेटा उत्तम, बेटा उत्तम, बेटा उत्तम, तू योद्धा आहेस. नाथांची शांती सगळे सांगतात. मीच माझ्या जीवनात गुरूंच्या कृपेनं
नाथांची क्रांती सांगतो. योद्धे होते नाथ महाराज, परचक्र निरूपण पाठवत होते, ताकद होती, क्षमता होती. मला एक सांगा, समजा दृष्टांत देतो, रागावू नका कुणी. आता कुणाचं नाव घेऊ? प्रभू काका विवेक काका मोठे आहेत, बाकीच्यांचे नावं माहिती नाहीत. आमचे क्षीरसागर आहेत. तुम्ही काही रागावू नका, लोकाला कळण्यासाठी सांगतोय. हा शब्द नाही आवडला, तुम्ही परत घ्या आणि तुम्ही ते वाक्य डिलीट करा, सोपं गणित आहे. आणि ते जर म्हणले हरकत नाही तर लोकांना ते द्या. धर्म कुठे पाळावा? ब्राह्मण असूनही क्षात्रतेज त्याच्याकडे कसं असावं याचा नमुना सांगतो मी. क्षात्रतेज आहे, क्षात्र गुण आहे, जाती नाही. ब्राह्मण गुण आहे, जाती नाही. वैश्य गुण आहे, जाती नाही. गीतेत धर्म शब्द कर्तव्यवाचक आहे. गोंधळ झाला आपला, पण त्याला जातीय अंडरलाईन करून टाकले, ब्रॅकेट करून टाकलं, संकोच करून टाकला. गुण आहे तो. आमचे क्षीरसागर गोंदे गावाच्या फ्लॅटवरून कार गाडीत बायकोला बसून, ऐकताय ना, एखाद्या पंचतारांकित हॉटेलच्या बाजूनं पायी पायी जात असताना एका तरुणानं त्यांच्या धर्मपत्नीच्या कडे पाहून वक्रदृष्टीनं हास्य केलं. नीट ऐका. आणि ते पुढे जाताना अचानकच त्या लेकीचं वस्त्र असं ओढलं. तेव्हा यांनी काय म्हणायचंय? सकळ असे इथे आहे अधिकार. नाही वाक्य कळलं तुम्हाला? तुम्ही बळच माना हलू नका. सर्व ब्रह्ममय आहे, हे जगतच आपलंय, काही हरकत नाही. लावलास पदराला हात तर खुशाल लाव. हा मूर्खपणा आहे, हा अधर्म आहे. त्यांनी त्याच काळात गाडी बाजूला काढून गाडीतला रॉड, जॉक किंवा हातातला पायातला शस्त्रभाग किंवा पायातील बूट काढून त्याचा सत्कार करणं हा त्याचा तिथे धर्म आहे. लक्षात धरा तुम्ही. विनोद सगळा बाजूला ठेवा. नाथरायाला जवळ घेतलं. बेटा, तू योद्धा आहेस. तू समोर जाऊन शस्त्रानं वैऱ्यांचा पाडावा केला. हा एक भाग लौकिकातला आहे, पण आतला भाग सांगतो देहातला. काय? दिनरजनी भगवत चिंतन करत असताना रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. जीवाला रोज युद्ध आहे. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा, हे षडवैरी या जीवाला त्रास देत आहेत, कामाला प्रवृत्त करतायत, विषयासक्त करतायत, अर्थोत्पत्तीत मन अडकवतायत, स्थावर जंगम इस्टेटीमध्ये मन आकृष्ट करतायत. भजनाला जाता जाता मन म्हणते, अरे काल ऐकले, आज पुन्हा काय ऐकायचं, चल सिरियल चालू आहे. हे आतले शत्रू घातक आहेत. म्हणून आतल्या शत्रूंना शांत करायचं असेल ना, तर अशा समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या चरणाचा आश्रय घेणं तुमच्या जीवनात सगळ्यात मोठं काम आहे. हे लक्षात घ्या. गजानन गणेश या शब्दात अर्थ आहे. गण म्हणजे समूह, समूहाचा मालक. गजस्य आननम, गज म्हणजे हत्ती. हत्तीचंच तोंड का? तो धीर गंभीर असतो, डगमगत नाही, घाबरत नाही, भ्याड नाही. कुत्रे निंदा करतात, करू द्या, तो डुल्लत चलतो. असं ज्याचं नाव आहे त्याला गणेश म्हणतात, ईश म्हणतात, गजानन म्हणतात, आनन म्हणतात. आणि अशा या स्वरूपाच्या समोर समाधी स्थळावरती प्राकट्य दिनाच्या पवित्र पर्व काळात मला तुम्हा ज्ञात्या श्रोत्यांच्या समोर काही 3-4 दिवस ही चर्चा करण्याची संधी माझ्या परमभाग्यानं मला मिळाली आहे. तुम्हा एकदा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो. एक प्रकरण करत 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 शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्या गुरूंच्या पासून न जाण्याचा विचार रात्रंदिवस मांडत होते. नाथांची एकाग्रता अत्यंत विलक्षण होती. श्रद्धा आणि प्रेम अत्यंत पवित्र होतं. आमच्या केशवांनी नाथांचं चरित्र लिहिताना असं म्हटलंय, ज्याला वृत्तांताचे कथन स्वमुखेने करुणी जाण,
करीत गुरु सेवन अहंकर्ते पण तेथे नाही. हे केशवाणी चरित्र लिहिलं आहे. त्या केशवांचा दंडवते काका मी 13वा वंशज आहे. ज्या केशवाणी शांतीब्रह्म नाथांचं चरित्र लिहिलं त्यांचा मी 13वा वंशज. ते लिहित आहेत नाथांचं समर्पण, नाथांची श्रद्धा अत्यंत पवित्र होती. जनार्दन स्वामी नाथरायाजवळ आले की कडाडून टाळ्या वाजवत असत आणि स्वामींची पूजा आटोपली आणि एक दिवस स्वामी फकीर वेशामध्ये नाथांच्या समोर प्रकट झाले. आता हिंदू म्हणलं की जरा भगवा कपडा, मोठा गंध, दाढी ठेवलेली, चंद्रकोर लावलेली, जरा घोड्यावर बसलेला, किंवा संन्यास म्हटलं की मग काष्टपात्र, मग स्वतःचं आसन, मग बरोबर देव, मला कोणात चालत नाही, याचं मला आवडत नाही, जरा लांबून, हे असं जे होतं ना, यापेक्षा परतत्व जनार्दन स्वामींचं वेगळंच होतं, अलौकिकच होतं. श्रोते हो, नाथांची परीक्षाच घेतली. सगळ्यांची अशी भावना असते की गंध उभं म्हणजे वैष्णव, त्रिपुंड लावलं म्हणजे शैव. पण कबीरांनी गंधावरनं फार ताशेरे ओढलेत. कबीरजींचा दोहा असा आहे, लंबा तिलक मधुर वाणी ये तो बदमाशों के निशानी. ऐकता ना. आणि चांगदेव म्हणाले, ज्याचा त्रिपुंड आडवा बर का तो परमार्थी भडवा. मी प्रमाणाने बोलत नाही तुम्हाला, मला तुम्ही विचारलं तर मला काही बोलावं लागेल ना. तो परमार्थी भडवा, हे गंधावर नाही, हे वरपंग लक्षण आहे, हा प्रोटोकॉल आहे, हा करावा लागतो. पोलिसांनी ड्रेसच घालावा लागतो, बरमुडा घातला तर चालत नाही, हा प्रोटोकॉल आहे, नियम आहे ना, नियम आहे ना. प्रधानमंत्र्यांना जर नाडीच्याच कपड्यावर पाठवलं तर शपथविधीला चालेल का? नाही, प्रोटोकॉल आहे, नियम आहे. सौभाग्यवतीला नियम आहे, कुमारिकेला नियम आहे, गंगा भागीरथी मातेला नियम आहे, ब्रह्मचर्याचा नियम आहे, गृहस्थ्यांचा नियम आहे, वानप्रस्थांचा नियम आहे, संन्याशांचा नियम आहे, तो नियम आहे. शाळेचा गणवेश हा नियम आहे. पण गणवेश नसेल तर जीवन जगता येणार नाही असं नाही, त्या काळापुरता तो घालावा लागतो. पण जनार्दन स्वामी या सगळ्याच्या पुढचे होते. तुम्ही जसा अंगरखा घातला आज, तशी आळपी घातली. आळपी जुना शब्द आहे साधूतला, त्याला कफणी म्हणतात. आणि कफणीचा अर्थ आहे, जब कफन में जाना है तो कफन पहनना है. आणि साधू चालता बोलता कफनही असतो. साधू हा मृतच आहे. साधू माने मुर्दा, मराठी स्वच्छ सांगतो. आणि मग जनार्दन स्वामीचं गंध नाही आज, कमंडलू नाही, हातात काही पूजेची वस्तू नाही. आज काय केलं ऐका. गुलिस्ता में खुद ब खुद खुदा ही आ गया, दस्त दुआ पंत जी के हाथ कटोरा भर दिया, हारी कफनी अंगमो गो यागे समसाया, गुलिस्ता में खुद ब खुद खुदा ही आ गया. हिरवे कपडे अंगावर, हिरवे कपडे अंगावर, नाथांची कसोटीच घेतली. आणि नाथ महाराज म्हणाले, बाकीच्या भाविकांना दर्शन घ्यायचंय ना, थोडं थांबा, हे फकीर आलेत, या फकीरांची सेवा करतो, त्यांच्या कटोऱ्यात धान्य भरतो, त्यांचं चहा पान काय ते निभावतो, आणि मग 2 मिनिटात माझे सद्गुरू येणार आहेत. नीट ऐका बरं का, 2 मिनिटात माझे सद्गुरू येणार आहेत. भिंगारकर बुवांनी आणि केशवाणी नाथाचं चरित्र फार गोड लिहिलं. 2 मिनिटात माझे गुरु येणार आहेत, तोपर्यंत या फकीराची पूजा आपण करून टाकू. फकीर शब्द उच्चारला तर मूळ जे गुरु स्वामी आहेत ते गालातली गालात हसत असत. अरे याला पैठणात लवकर पाठवून चालणार नाही, अजून 2-3 महिने इथं ठेवावं लागेल. त्याचं कारण आहे, बाह्यदृष्टी येणं वेगळं, पण अंतःचक्षुपटलाला आतलं ज्ञान होणं वेगळं.
देवाला, संताला, पादुकेला आपण पाहतो, पण कसं पाहतो? या चर्मचक्षूनं पाहतो. चर्मचक्षू नथिंग, हे यांच्यावर विश्वास ठेवू नका. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठ्ठलाचे मुख, म्हणजे दत्तात्रयाचे मुख, कृष्णाचे मुख, विष्णूचे, नारायणाचे मुख. पण आपले डोळे नको त्याला पाहतात, नको त्याला साठवतात, आणि ती फाईल झोपताना ओपन करतात आणि त्यांचं तेच हसतात. डोळे तुम्ही घ्या रे सुख. आता या डोळ्यावर विश्वास ठेवू नका. डोळे घातक आहेत, मगवा विषय झाला. ते प्रकाशाच्या बाबतीत परतंत्र आहेत, स्वायत्त ब्रह्म आहे, आणि इंद्रिय परतंत्र आहेत. पण काही ठिकाणी महाभारतात वचन असं आलं, व्यास म्हणाले शिष्यांना, इंद्रिय घातक असतात, बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांस अपिकर्षती. पण एक शिष्य म्हणाले, गुरुदेव तुमचं वय वाढलंय, तसं नाही आहे, ज्ञानी असल्यावर इंद्रिय काही करत नाही. मग तुझं काय म्हणणं आहे म्हणाले? तो म्हणाला, विद्वांस नापिकर्षती. किती विद्वान असू द्या, इंद्रिय त्याला ताब्यात ठेवणं अत्यंत मुश्किल, कठीण, अवघड समस्या आहे. एक दंडी स्वामी मी पाहिले होते, त्यांना भिक्षा मी दिली, आणि भिक्षा दिल्यानंतर गाडीत बसलो मी त्यांच्याबरोबर. आता मला वाटलं माझ्यापेक्षा वयस्कर आहेत, ज्ञानी आहेत, पंडित आहेत, सिनियर मोस्ट आहेत, ज्येष्ठ संन्यासीत, आपण नवीन आहेत, जरा भीत दोघाच्या मध्ये अंतर ठेवलं, माझा दंड बाजूला ठेवला, आपलं काही चुकतंय का, नमस्कार करता येतोय का. त्यांनी मंडल पूजा केली की आपण करायची, त्यांनी आचमन केलं की आपण करायचं, ऐकताय ना सगळेजण. त्यांनी पंचप्राणाहुती घेतले की आपण घ्यायच्या. असं त्यांचं अनुकरण मी करायला लागलो. पण ते मला जड गेलं. गाडी ड्रायव्हर पुढे चालवत होता, ज्याच्या बंगल्यावर उतरलो ते पुढे बसले होते, आणि मागं आम्ही 2 स्वामी होतो. ते दंडी स्वामी मला म्हणाले, महाराज जी. बोला महाराज, प्रणाम. क्या? कुछ नहीं, मेरे पास पावा है बोले, लेकिन दही की कमतरता है. तुम्हाला काला नाही कळला हा? दही पोहे. मेरे पास तंबाकू है बोले, लेकिन चूना दही नहीं बोले, इसीलिए काला नहीं हो रहा है. आता मला सांगा, यांची किती दिवस पाद्यपूजा केल्यावर मी परमपदाला जाईल, कल्पना करा. म्हणून तुम्हाला मी स्पष्ट सांगतो, माझं जीवन परमार्थातलं 100%. पण मी पुन्हा सांगतो, मी देव भोळा नाही. मी प्रपंचात असताना माझी आई मला म्हणाली, कोजागिरी पौर्णिमा आहे, चंद्राचं प्रतिबिंब पडलंय, आणि हे दूध पिल्याविना मनशांती प्राप्त होत नाही. मी हे वाक्य माझ्या आईचं ऐकलं नाही. आईला वंदन केलं, पण आई, मी चंद्राचं अमृत पिण्यासाठी तयार नाही. मला आई म्हणाली, का रे? म्हणलं, मीच अमृत असल्यामुळे दुसरा अमृत कशाला पिऊ. वाक्य नाही कळलं तुम्हाला? दुसरं वाक्य ती म्हणाली, अरे प्यायला पाहिजे. म्हणलं, आई तुला मी एवढं प्यालो की आता कुणाचं उष्ट पिण्यात काही अर्थ नाही, ते मातामृत मी पिलो, मला दुसरं नको. मग तिने प्रश्न विचारला, अरे प्यायला पाहिजे. म्हणलं, मी नाही पिणार. ती म्हणली, का? मला शांतीब्रह्मनाथांचं चरित्र सांगून सांगून माझ्या डोक्यात काही विषय फिड असे झालेत. नाथ असं म्हणाले, चंद्र मुळीच क्षयरोगी, त्याचे अमृत किवी गोड लागे. हे संतांचं पुरोगामित्व आहे, हे संतांचं परिवर्तन आहे, हा संतांचा अजेंडा आहे, हे संतांचं परिपत्रक आहे, हे संतांच्या संघटनेची दिशा आहे, ही चाहूल आहे, आणि हा पथ आहे. त्यामुळे पूजा करील मी त्याची, पण अमृत नाही पिणार. का? चंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा, आणि नारद चुकला चाळा भजनाचा. हे नापास आहेत. म्हणून इंद्रचंद्र देव अंडरलाईन ब्रह्मा आदी करुणी संशयाची श्रेणी छेदीची ना. का? यांना गुरुकृपेचा अभाव आहे. गुरुकृपा झाल्याविना देवसुद्धा देवपदाला जात नाही. तेवढा अधिकार गुरुपदाचा याच्या जाणीवा तुम्हाला असल्या पाहिजे. त्याचं देवत्व सुद्धा सिद्ध होत नाही. त्याचं देवत्व सिद्ध व्हायला गुरुकृपा असावी लागते, त्या विना होत अजिबात नाही. आज परीक्षाच घेतली. ठहरो सज्जन लोग, मेरे गुरुजी 2 मिनिट में आ जाएंगे, बैठो. आणि आतमध्ये फुलं आणण्यासाठी आणि कटोऱ्यात धान्य भरून फकीराला वाटं लावं या इच्छेप्रमाणे नाथ महाराज
किल्ल्याच्या खोलीत गेले. बाहेर येत आहेत, तो सिंहासनावर फकीर नसून प्रत्यक्ष दत्तात्रय बसले होते. प्रत्यक्ष भगवान दत्तात्रय, प्रत्यक्ष दत्तात्रय. नाथांनी हात जोडले आणि आपण सगळ्यांनी प्रार्थना म्हणायची आहे. काषाय वस्त्रं करदंडधारिणं कमंडलुं पद्मकरेण शंखं म्हणा. भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. मराठी ज्या ज्या ठिकाणी मन जाय त्या त्या ठिकाणी मी ठेवितो मस्तक. ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव प्रभु रामचंद्र भगवान की. गोदावरी गंगा मैया की. त्रिंबकेश्वर भगवान श्रीमन्निवृत्तिनाथ महाराज की जय. सद्गुरु गणेश महाराज की. नमः पार्वती पते हर हर महादेव. धन्यवाद. पादवल्लभ दिगंबरा म्हणा दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रोते हो, भजन करा, डुला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. म्हणा म्हणा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री राम जय जय राम. श्री राम जय जय राम. श्री राम जय जय. कुंभमेळा लागला नाशिकला असा आवाज आला पाहिजे. श्री राम जय जय राम. श्री राम जय जय राम. जय राम जय राम. श्री राम जय जय राम. श्री राम जय जय राम. श्री राम जय जय. टाळी एका तालात. वा. 2027चा कुंभमेळा आत्ता आला असं वाटलं पाहिजे. जय जय राम. श्री राम 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 जय जय राम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भारत श्री राम.